नमस्कार, मी प्राध्यापक विनोद कांबळे आणि आपण पाहतात बहुजन आवाज न्यूज। माहूर जवळील पैनगंगा नदीला पूर, मराठवाडा विदर्भ संपर्क तुटला। माहूर तालुक्यात पावसाचा हाहाकार, घरे, रस्ता, शेती पिकांचे प्रचंड नुकसान। सविस्तर माहिती अशी की माहूर तालुक्यात संततधार पावसाने हाहाकार उडाला आहे। काल रात्री व पहाटे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला पूर आला असल्याने वाहतूक सेवा बंद केली गेली। यासाठी माहूरचे तहसीलदार, माहूर पोलीस प्रशासन तसेच नगरपंचायतच्या वतीने सुरक्षितेच्या दृष्टीने नागरिकांना सूचना व निर्देश देण्यात आले। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी दिसून आला। त्याचबरोबर नदीपात्रातील पाणी अनेक गावात शेतात शिरले असून तालुक्यातील गावखेड्यात असलेल्या नाल्याचे पाणी अनेक शेतात व घरात शिरल्याने अनेकांच्या संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे। जोरदार झालेल्या पावसाने ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे। माहूर तालुक्यात झालेल्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे। तालुक्यातील अनेक महत्त्वाची गावे पाण्याखाली गेली आहेत, तर वाई बाजार, उमरा, हरडप, अंजनखेड, नायकवाडीसह अनेक गावखेड्यामध्ये लोकांचं जनजीवन विस्कळीत झाले आहे। तर वाई बाजार येथील नाल्याकाठच्या घरात व दुकानात पाणी शिरल्याने त्यांना पावसाचा फटका बसला आहे। येथील फुकटनगर मधील अनेक घरात 4 फुटांपेक्षा अधिक पाणी साचल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या लोकांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे। पुराचे पाणी गावात शिरल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते। या पावसामुळे मोठे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने परिस्थितीचा आढावा या भागाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, विधानसभा प्रमुख ज्योतिबा खराटे, उपजिल्हा प्रमुख अनिल रुनवाल आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही घेतला आहे। पाणी वाढत आहे, गाड्या काढून सेफ जागी लावायच्या गाड्या सर्वांनी। नागरिकांनी पुलापासून दूर राहायचं, थोडंसं पाणी वाढत आहे। आपण आज सकाळी कुठल्या गाडीसाठी आणि कोण्या मार्गे निघाले होतात? किनवट अमरावती। आगारकडून आपणास काही सूचना मिळाल्यात? आगाराकडून सांगण्यात आलं की ज्या ठिकाणी पाण्या पुलावरून जास्त असेल त्या ठिकाणी सतर्कता म्हणून अगोदरच आपण गाडी अलीकडे थांबून द्यायची, सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवणे अशा सूचना आम्हाला आगाराकडून देण्यात आल्या। जवळपास किती आता महामंडळाच्या बसेस या ठिकाणी आहेत? 4 ते 5 बसेस या ठिकाणी थांबलेल्या आहेत। मग पुढील आदेश येईपर्यंत आपण या ठिकाणी पुढील आदेश येईपर्यंत या ठिकाणी आम्ही सांगू। नगराध्यक्ष फिरोजभाऊ दोसानी, आपण या पूर परिस्थितीच्या संदर्भात आपल्या नगरपंचायतच्या माध्यमातून काय सुविधा आणि काय दक्षता घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत? माहूर नगरपंचायतद्वारा आम्ही गावात सर्वांना सांगितलेलं आहे, एक आवाहन केलेलं आहे की पैनगंगा नदीच्या धोक्याची पातळी वाढलेली आहे। आता पूर जाणार आहे, त्या अनुषंगाने होईल तितका प्रवास टाळा, घरात सुरक्षित राहा आणि इथं असणाऱ्या माहूर शहरात येणाऱ्या भाविक किंवा माहूर शहरात येणाऱ्या सर्व यात्रेकरूसाठी नगरपंचायतची टीम इथं सज्ज आहे। अग्निशामक दल आणि आमचे नवनियुक्त मुख्याधिकारी कांदेसाहेब यांच्या नेतृत्वात प्रशासनाची पूर्ण टीम इथं आज तुमच्या समोर दिसतच आहे। अग्निशामक गाडी आलेली आहे। माननीय तहसीलदार साहेब यांना सुद्धा फोन केलेला आहे, तेही इथं पोहोचत आहे। PI मुळे साहेब, ब्राह्मण साहेब हेही इथं पोहोचत आहे। प्रशासनाकडून संपूर्ण दक्षतेची काळजी घेईल असं निर्देश प्रशासनाने दिलेले आहे आणि प्रशासन इथं थांबणार आहे। विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या या पैनगंगा नदीवरती पूर सदृश्य परिस्थिती आलेली आहे आणि पुलावरून पाणी वाहून जात आहे। तर वाहतुकीच्या संदर्भाने आणि जीवितवाचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे। तर पोलीस प्रशासनाकडून कुठल्या संदर्भाने सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत? आज जो या माहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पैनगंगा नदीला जो पूर आलेला आहे त्या अनुषंगाने पुलावरून पाणी जात असल्या कारणाने आपण योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे। तसेच पैनगंगा नदी ज्या ज्या गावातून जात आहे त्या सर्व गावातील पोलीस पाटील नागरिकांशी तसेच पोलीस मित्रांशी संपर्क साधून आपण पूरस्थितीमध्ये कुणीही
पुलावरून जाऊ नये. ज्यावेळेस पाणी ओसरेल त्यावेळेस आपण वाहतूक सुरळीत करणार आहोत. तोपर्यंत सर्व पुलावरती आपण योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे. गावकऱ्यांनी कुणीही पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये आणि त्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. तसेच योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमल्या कारणाने पोलिसांना सहकार्य करावे अशी विनंती.